नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे आपल्या नव्या यूट्यूब चॅनल घरची चवमध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारी साबुदाणा खिचडी। चला तर मग पाहूया यासाठी लागणारे साहित्य। 2 वाट्या साबुदाणा, 1 वाटी शेंगदाणे, 2 मध्यम आकाराचे बटाटे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून तेल, चवीनुसार काळं मीठ, हाफ टीस्पून साखर। सर्वप्रथम आपण 2 वाट्या साबुदाणा घेऊ आणि त्याला 6 ते 8 तास भिजवून घेऊया। त्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाण्याला भाजून त्याचा मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेऊया। मग आपण 2 बटाटे शिलून घेऊ। मग त्या बटाट्यांचा किस करून घेऊ। आपण या बटाट्यांचा किसाला पाण्यात ठेवूया। जर तुम्हाला बटाट्याचे काप करून घ्यायचे असेल तर तुम्ही तसेही करू शकता। त्यानंतर आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्यांची बारीक काप करून घेऊया। आता एका कढईला गॅसवरती ठेवू। त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकू। मग तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकावे। बारीक काप केलेले हिरव्या मिरच्या टाकावे। मग आपण जो बटाट्यांचा किस केला होता त्याला कढईमध्ये टाकावे। बटाट्याचा किस शिजेपर्यंत त्याला वाफ येऊ द्यावे। त्यानंतर 1 टीस्पून लाल तिखट टाकावे। त्यानंतर भिजवलेला साबुदाणा टाकावा आणि शेंगदाण्याचा कूट टाकावा। मग चवीनुसार काळं मीठ आणि हाफ टीस्पून साखर टाकावी। मग त्याला परतून घ्यावे। त्यानंतर खिचडीला वाफ येईपर्यंत झाकण ठेवून शिजू द्यावे। आपली गरमागरम आणि खमंग साबुदाणा खिचडी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या घरची चव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।